हे गाइस वेलकम बैक टू माय न्यू ब्लॉग। और आज सकाळची सुरुवात झाली, मस्त आंघोळ वगैरे करून रेडी झालो आहे मी कामाला जाण्यासाठी। आणि सकाळचे 9:30 वाजता आहेत। व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला। नाही ह्यांच्यापेक्षा आलता का फोन? ह्यांना कसं माहित नाही आपण आलो म्हणून एअरटेल बाहेर वायर निघते ना, बसवायची जागा नाही बाहेर. हा ना चाल हा 3 दिवस सुट्टी ना, शनिवार रविवार सोमवार 26 जानेवारी सुट्टी आली. कामावरून रूमवर आलो होतो तर बघतो रूमवर सगळं मावळं संपलं आहे तर, आणि पैसे पण संपलेत माझ्या बसले सध्या। तर महिना पण संपत आला आहे आता। जसा महिना संपत आहे ना तसे पैसे पण संपत येतात। जॉब करतो काय करतो काहीच कळलं नाही मला तर थोडंफार माळो घेऊन येतो, कांदे बटाटे टमाटे। तर चला जाऊया। फायनली आपण एवढं सारं माळो घेऊन आलो आहे, टमाटे बटाटे कांदे कोथिंबीर आणि हे मेन म्हणजे आपलं फेवरेट चिकन। कसं आहे मी एकटा असल्यामुळे ना थोडंफार चिकन आणतो आणि मी चिकन बनवणार आहे आज। मस्तपैकी भाकरी बनवणार आहे आणि पीठ पण दिलेलं आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मस्तपैकी कसं लाईक फॉलो करा सबस्क्राईब। पहिलं तर मित्रांनो ना मी कपडे वगैरे सगळे चेंज करून घेतो अगोदर, जेवण बनवत मला कपडे चेंज केले होते। ड्रेस चेंज केलेला आहे मी आणि एवढे सारे भांडे पण सकाळी मी धुवून ठेवलेले आहेत आणि ती आता लावायच्यात आपल्याला ह्या पाटीवरती। अगोदर तर भांडे सगळे लावून घेतो खाली आणि जे मी चिकन आणलेले ना ते आता ह्यात टाकून पात्र्यामध्ये धुवून घेतो मस्तपैकी। मित्रांनो बघू शकता तुम्ही, मी एकट्या पुरतं चिकन आणलेले 50 रुपयाचं फक्त। त्याला पाण्याने धुवून घेतो एकदा मस्तपैकी पाण्यानं। फायनली मित्रांनो चिकन धुवून घेतलेलं आहे मी। ह्याला थोडं 5 मिनटं मॅरिनेट करण्यासाठी, तोपर्यंत कांदा वगैरे कापून घेतो मी। तुम्ही व्हिडिओ बघत राहा। तर मित्रांनो चिकनमध्ये हळद मॅरिनेट करण्यासाठी लसूण टाकला, लसूण पेस्ट हळद टाकली, थोडं मीठ, थोडं मिरची पावडर टाकून तर ह्याला पूर्णपणे असं मिक्स करून घेतो। सगळ्याला मसाला वगैरे लागला पाहिजे। बघू शकता पूर्ण हे मसाला बिसाला सगळं लागला ह्याला। तर एक टमाटर, एक कांदा आणि थोडं अद्रक मस्तपैकी कापून झालं, किसून झाले ॲडमट आणि घेऊन पातेलं ठेवलं मी चुली गॅसवरती। तर ह्यामध्ये टाकतो आपण तेल। तेलामध्ये थोडे आपण खडे मसाले टाकले, तर लवंग मिर्च आणि पत्ता थोडा। त्यानंतर टाकून टाकणार कांदा, कांदा आणि अद्रक दोन्ही पण टाकून दिलेलं आपण। बघू शकता मित्रांनो तुम्ही कांदा मस्तपैकी थोडा थोडा ब्राऊन होतोय। त्याच्यामध्ये आपण टाकणार त्याचा थोडा खीस, खोबरा खीस, जास्त नाही थोडा टाकणार। त्याच्यानंतर आपण टाकणार त्यामध्ये हे टमाटर खिसून ठेवलेलं मी। तर मित्रांनो मस्तपैकी काळं वाटण टाकून घेतलं आहे मी, घरून आणलं तर मस्तपैकी ह्याला थोडं आपण झाकून ठेवतो तरी येऊ तर। आणि चिकन इकडे मॅरिनेट केलं हे नंतर टाकायचं आपल्याला। 5 मिनटं झाकून ठेवतो, 2 मिनटं मसाला टाकून। मित्रांनो मध्ये सगळं चिकन वगैरे सगळं टाकून दिलं मी मस्तपैकी हलवून। बघू शकता तुम्ही कसं झालं एकदम मस्तपैकी। तर ह्यामध्ये टाकतो वरून कोथिंबीर चिरून थोडी।
तर मित्रांनो फायनली भाजी झालेली आपली एक नंबरमध्ये. म्हणून नंतर मग मी तवा टाकला आणि एक भाकरी जाऊन टाकली. आज भाकर बनवतो तुम्हाला दाखवतो कसं. तर मित्रांनो ना मी भाकर बनवतोय, तुम्हाला दाखवतो कशी बनवते. काय आता अगोदर मी उंडात म्हणून घेतलेलं आहे अगोदर. भाकर थोडी बनवण्यासाठी वरचं जे उंडा आहे काढून ठेवायचा अगोदर. टाकायचं पीठ, हाताला पीठ लावून घ्यायचं आणि असं गोल उंडा करून घ्यायचा. वरचं गरम करतो म्हणजे पटकन होऊन जाते. भाकर लवकर पचते म्हणजे. तर भाकरीला एका हातानं थापतो मी, एक हातानं. माझ्या 2 हातानं जमत नाही. थापून थापून असं तिला गोल फिरवायचं. तेव्हा कशी गोल झाली. फायनली गोल झाले मित्रांनो. लगेच टाकून घेऊया वरती. मला 2 हातानं उचला येत नाही, मी एकाच हातानं उचलतो. या बघू शकता तुम्ही गोल झाली कशी एक नंबर मध्ये. या लगेच आता पाणी लांबवतो आणि तुम्हाला दाखवतो. मित्रांनो बघा पचका झालाय. पाणी एवढं झालंय. पीठ एकदम पातळ झाले. अजून त्यात पीठ टाकायला त्याचा तरच हे घट होणार आहे. तुम्ही बघू शकता भाकर कशी झाली एकदम गोल. बघा तुम्हाला भाकर कशी आवडली तर कमेंट करा लवकर लवकर. तर मित्रांनो आज संडे स्पेशल काय बनवलं बघायचं का तुम्हाला. बघा चिकन कसलं एक नंबरमध्ये बनवलं आहे. म्हणजे एकदम भारी चिकन झालं मित्रांनो बघा. आणि त्यासोबत काय खायला भाकरी. आणि तर मी आता जेवण करतो कारण भूक लागली मला खूप जास्त. तर मित्रांनो बघा कसली मस्तपैकी थाळी बनवली. चिकन थाळी आणि कांदा भाकर सगळं. तर मित्रांनो फर्स्ट बाईट घेतो मी. एक नंबर झालं क्वालिटी. जर व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.